न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बिलाच्या वादातून रक्तरंजित थरार, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा चाकूने खून। भिंगार येथील नगर पाथर्डी रोडवरील शौर्य हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे। हॉटेल व्यवस्थापकासोबत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सागर गंगाधर धोत्रे या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला, तर निलेश मधू चावरे या युवकावरही मानेवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जयेश पाटोळे याच्या विरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कॅम्प पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। बिलाच्या किरकोळ वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेने भिंगार परिसर हादरला असून आरोपीचा शोध सुरू आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। भिंगार पोलीस हद्दीमध्ये जो आपला नगर पाथर्डी रोड आहे, त्या पाठीवर शौर्य हॉटेल आहे, त्या पाथर्डी रोडवरती तिथे जे काही तिथे हॉटेलवरती जे काही ग्राहक आले होते त्यांच्यामध्ये तत्कालीन कारण होतं, त्यांच्यामध्ये थोडं पहिल्यांदा तत्कालीन शाब्दिक थोडी बाचाबाची झाली। नंतर त्यांच्या त्या बाचाबाची रूपाने भांडणामध्ये झालं आणि त्या भांडणाच्या ह्याच्यातनं त्यातील जो एक यातील जो संशयित आरोपी आहे त्याने सागर गंगाधर धोत्रे याला चाकूने त्याला मारहाण करून त्याला जखमी करून त्याचा खून केला। तसेच त्यातील निलेश मधू चावरे यालाही चाकूने मारून त्याला गंभीर दुखापत झालेली आहे। तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे। या सदर घटनेच्या अनुषंगाने तत्काळ आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन फॉरेन्सिक व्हॅनने त्या ठिकाणी घटनाचा पंचनामा केलेला आहे। सदर जी घटना झाली त्याच्यामध्ये आपण निलेश धुळाजी गायकवाड जे घटनास्थळावरती तिथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर यातला जो संशयित जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी तिथले CCTV फुटेज तसेच जे काही त्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत त्यांच्या जबाबावरनं व त्यांच्याकडे तपास करून पुढील तपास करण्यात येणार आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।